नमस्कार। आपल्याकडे अनेक वस्तूंचं आपण असं वर्गीकरण करून ठेवलंय की लेडीज सायकल, जेंट्स सायकल, लेडीज रुमाल, जेंट्स रुमाल, असं काही वर्गीकरण करून ठेवलंय। खरं लेडीज रुमाल आणि जेंट्स रुमाल असं काही काय फरक असतो तर काहीतरी लेडीज रुमालवर फुलं फालं असतात, जेंट्स रुमाल हा प्लेन असतो। खरं त्याचा आवडीनिवडीशी संबंध आहे, लेडीज आणि जेंट्स असण्याशी त्याचा काही संबंध नाही, पण तरी देखील आपण त्याला तशी नावं दिलीत। अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, लेडीज जेंट्स असं तुम्हाला आठवते। तसं लेडीज सायकलची गोष्ट आहे। अनेक वेळेला मुलं लेडीज सायकल घेऊन जात नाही शाळेमध्ये। बहिणीची सायकल असेल तर ते क्लासला किंवा वर्गामध्ये घेऊन जात नाही का, कारण इतर मुलं त्यांना चिडवतात की ए लेडीज सायकल घेऊन आलास। खरं तर आपण मुलांशी असं मुलं जेव्हा वर्तन करतात त्यावेळेला आपण मुलांशी काय संवाद करतो तो खूप महत्त्वाचा आहे। अनेक वेळेला आपण देखील त्याचं समर्थन करत असतो की लेडीज सायकल आहे, मुलींची सायकल आहे, मुलं त्याला चिडवतात म्हणून तो ती सायकल घेऊन जात नाही, असं आपण त्याचं समर्थन करत असतो। पण मात्र आपण मुलांशी संवाद करतो का की लेडीज सायकल म्हणजे नेमकं काय, कशासाठी ती निर्माण झाली, दांडा असलेली आणि दांडा नसलेली सायकल। थोडक्यात लेडीज सायकल आणि जेंट्स सायकल म्हणजे काय की दांडा असलेल्या सायकलला आपण जेंट्स सायकल म्हणतो आणि दांडा नसलेल्या सायकलला लेडीज सायकल म्हणतो। मग दांडा असलेली सायकल म्हणजे जेंट्स सायकल का, कारण पॅन्ट शर्ट घातल्यामुळे सहज पाय टाकून बसता येतं। आणि लेडीजचा जो पेहराव होता की परकर, ज्या वेळेला सायकल निर्माण झाली असेल परकर किंवा साडी, त्याच्यामुळे तशा पद्धतीने पाय टाकून बसणं शक्य नाही आणि तिच्या पेहरावाला अनुसरून ती सायकल त्यावेळेला सायकल निर्मात्याने निर्माण केली असेल, बरोबर आहे की नाही। मग आपण ह्या पद्धतीने मुलांशी संवाद करतो का लेडीज सायकल आहे म्हणजे मग त्या सायकलमध्ये सायकलला लेडीज आणि जेंट्स मधला जो फरक आहे तो रिप्रोडक्शन सिस्टीम मधला फरक आहे। मग त्या सायकलमध्ये तसा काही फरक आहे का, तर तसं काहीच नाही। सायकल म्हणजे काय की लेडीज सायकल म्हणजे जिला दांडा नाहीये ती, आणि ती त्यावेळच्या लेडीजच्या पेहरावानुसार बनवली गेली। मग ती सायकल असो किंवा गाडी असो, तिच्या पेहरावानुसार तिला बसायला कम्फर्ट होईल अशा पद्धतीने ती बनवली गेली। पुरुषाने त्याचा पेहराव धोतीच्या ऐवजी पॅन्ट शर्ट केल्यामुळे त्याला दांड्यावाली सायकल पण चालते। त्याने बिना दांड्याची सायकल वापरण्यापेक्षा काय सोपं पर्याय केला की त्याने पेहरावामध्ये बदल करून घेतला, धोतीच्या ऐवजी तो पॅन्ट शर्ट घालायला लागला, बरोबर आहे की नाही। आपण काही तसं स्त्रियांच्या बाबतीतली ती भावना दाखवली नाही आणि मार्केटने पण त्या पद्धतीने विचार करून तिच्यासाठीची ती सायकल निर्माण केली। तर मुळात लेडीज सायकल म्हणजे काही तिला पाळी येत नाही किंवा तिला मुलं होत नाही। लेडीज रुमाल म्हणजे त्याला पाळी येत नाही किंवा त्याला मुलं होत नाही। त्याच्यामुळे लेडीज रुमाल किंवा लेडीज सायकल आणि मुलांच्या मनात त्याच्याबद्दलची एवढी घृणा का, हा पण एक प्रश्न आहे की मुलं म्हणजे चिडवतात का बाईची लेडीज सायकल असणं आणि ती एखाद्या पुरुषाने चालवणं, याच्यामध्ये चिडवण्यासारखं काय। जर एखादी दांड्यावाली सायकल असेल जिला तुम्ही जेंट्स सायकल म्हणतात, ती जर एखादी मुलगी किंवा स्त्री चालवत असेल तर तिला तर कोणी चिडवत नाही, कारण पुरुष जी वस्तू वापरतात त्या वस्तूकडे पण श्रेष्ठत्वाच्या नजरेने पाहिलं जातं आणि स्त्री जी वस्तू वापरते त्या वस्तूकडे पण दुय्यमत्वाने पाहिलं जातं। म्हणून एखादी स्त्री जर दांड्यावाली सायकल चालवत असेल तर तिला चिडवलं जात नाही, पण एखादा पुरुष मात्र जर लेडीज सायकल चालवत असेल किंवा मुलगा लेडीज सायकल चालवत असेल त्याला मात्र चिडवलं जातं, कारण स्त्रियांकडेच नाही तर आपण स्त्रिया वापरत असलेल्या वस्तूंकडे पण दुय्यम भावनेने पाहतो। तर याचा आपण विचार करायला पाहिजे की नेमकी काय चाललेलं आहे। जर आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये हे प्रश्न असतील आणि ते जर हा त्यांच्यामधला जेंडर डिस्क्रिमिनेशनचा जो भाग आहे तो कमी करू शकले नाहीत तर त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांच्याशी बोला आणि त्यांना ह्या पद्धतीने थोडं समजून सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा। अशा लेडीज जेंट्स काही वस्तू असतील तर त्यांची यादी करून मला पाठवा। बस एवढंच, थँक्यू।